नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाकडून आता लेखी परीक्षा झालेली आहे. बऱ्याच उमेदवारांनी टायपिंगला सुरुवात केलेली आहे. टायपिंग आणि इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला किती गुण घेतले पाहिजेत की ज्याच्या अर्थाने आपलं सिलेक्शन खूप चांगलं होईल. याच्यासाठी मी काय केलेलं आहे, मागील वर्षी जे काही परीक्षा झालेली होती मित्रांनो, तर त्याच्या काही कट ऑफचं विश्लेषण मी इथे घेतलेलं आहे. तर फायनल कट ऑफ हा किती लागला होता मागच्या वेळी आणि यावेळी किती लागू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. आणि मित्रांनो, याच्यासाठी मी काय केलेलं आहे, 2025 मध्ये जी काही आपली परीक्षा झालेली होती तर तिची जी काही जनरल मेरिट लिस्ट आहे, सोबत जी टायपिंगची लिस्ट आहे, टायपिंगची पण एक लिस्ट लागली होती, तर त्याच्यामधले मार्क्स सगळे कम्पेअर करून प्रॉपर पद्धतीने तुमच्यासाठी माहिती जी आहे तर मी घेऊन आलेलो आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार फक्त 10वी पासवर भरती आलेले हायकोर्टाच्या उमेदवारांना माझी एक विनंती असेल की तुम्ही याला फॉर्म भरून टाका आणि महिलांनी खास करून फॉर्म भरून टाका, कारण की जागा जास्त आहेत आणि महिलांचा कट ऑफ हा कमी लागेल. तुम्हाला वाटत असेल की माझं थोडंसं याच्यावर आहे, काठावर पास झालेलो आहे मी, किंवा काठावर आहे 50 वर आहे 60 वर आहे थोडंसं, तर तुम्ही नक्की याचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. आणि जर याची तयारी करायची असेल तर पीवायक्यू एक तुम्हाला माहिती आहे, हायकोर्टावरून तुम्हाला अनुभव आला असेल, पीवायक्यू रिपीट होतात किंवा पीवायक्यूचा खूप फायदा होतोच. तर याची पीवायक्यू निर्धार बॅच आहे आणि ऍपटेक नावाची कंपनी घेते, आयबीपीएस घेत नाही आहे. याची संपूर्ण तुम्हाला व्हिडिओज मिळतील, त्याच्यामध्ये नोट्स, तुम्हाला ज्या काही पीपीटी नोट्स असतील त्या मिळून जातील. 5 ऑनलाईन टेस्ट मी प्रोव्हाइड करून देणार आहे. सिलेबस डिकोडिंग उपलब्ध झाली, त्याची पीडीएफ आहे, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणून तुम्ही आजच ही बॅच जी आहे तर ती जॉईन करून ठेवा. ओके, बघा या सगळे ऑलरेडी 14 व्हिडिओ झालेले आहेत. आणखी व्हिडिओज मी तुम्हाला याच्यात उपलब्ध करून देणार आहे. ऑनलाईन टेस्ट, पीडीएफ सगळं काही मिळणार आहे. बघा, निवड प्रक्रियेचे टप्पे जर पाहिलं तर आता आपण पहिला टप्पा पार केलेला आहे 90चा. आता बरेच विद्यार्थी मला प्रश्न विचारतील की टायपिंग कोणी करावी. मी एकदम सेफ स्कोर सांगेल की ज्याला 65 प्लस आहे त्याने 100% टायपिंगची प्रॅक्टिस करावी. 100% टायपिंगची प्रॅक्टिस करावी. जो 60 ते 65 मध्ये, तर त्याच्यापैकी जो बॉम्बेवाला आहे, बॉम्बेवाला, त्याने पण टायपिंग प्रॅक्टिस करू शकतो. तो फक्त संभाजीनगर आणि नागपूर यांचं थोडंसं कट ऑफच्या बाबत सांगता येत नाही, पण तरी पण तो कट ऑफ 60 पर्यंत येऊ शकतो. हा, जे ग्रुप बी आणि सी ला असतील ना, त्यांनी मात्र तिथं थोडंसं लक्ष दिलं चालेल. म्हणजे त्यांचं दरवर्षी थोड्या थोड्यावरून राहत असेल, तिथं लक्ष दिले तरी चालेल. परंतु 60 वाल्याच्या पुढचे देखील जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर किमान 2 तास तरी तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस जी आहे तर ती केली पाहिजे. आणि यांनी तर फार जीव ओतूनच प्रॅक्टिस केली पाहिजे. 65 वाल्यांना त्यांचा तर 100% कार्यक्रम होऊनच जाऊ, तर त्यांनी ते केलंच पाहिजे. आता पुढचं जे आहे तर ते माझं काय म्हणणं आहे, हे 90 मार्क झाले आपल्याला, परंतु या 20 मधून आणि या 40 मधून किती मार्क्स पाडायचे की ज्याच्या अर्थातून आपल्याला इथं मार्क्स येईल. आता इथं तर तुम्हाला माहिती आहे की मिनिमम 10 मार्क पाडायचे आणि इथं मिनिमम 16 पाडायचे. ते मी तुम्हाला सांगायला आलेलंच नाही, ते तुम्ही वाचून सांगू शकतात. मी फक्त मागच्या वर्षी काय झालेलं होता खेळ तो पाहतो. बघा, मागच्या लिपिकच्या 129 जागा होत्या आणि या 129 जागांसाठी जो कट ऑफ लागला होता तो 64चा होता. परंतु लक्षात घ्या की त्यांनी टायपिंगला 1158 मुलं घेतली होती. किती? 1158 मुलं त्यांनी टायपिंगला घेतलेली होती. मग मागे जे काही आलं तर त्याची 5 टॉपर मी काढलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिला जो टॉपर होता प्रसाद सरांचा, त्याला बघा एकूण 150 पैकी 117 वर टॉपर होता तो. किती? 150 पैकी 117 वर टॉपर तुम्ही बनवू शकतात. आता फॉर एक्झाम्पल त्याला लेखीला, रिटर्नला 90 पैकी 77 गुण मिळालेले होते. 77. त्यावेळी पेपर अवघड होता तरी त्याने 77 गुण मिळालेले. यावेळी जो टॉपर असेल, फॉर एक्झाम्पल टॉपरला 80 गुण मिळू शकतात यावेळी, असं आपण समजूया. त्याच्यानंतर 20 पैकी त्याला 18 मार्क्स मिळालेले होते. म्हणजे टायपिंग जबरदस्त होती. एकाला इथं 3 नंबरचा जो व्यक्ती त्याला 19 मिळालेत. म्हणजे टायपिंग मध्ये मार्क्स मिळू शकतात, हे देखील यांनी प्रूफ केलेलं आहे. म्हणजे चांगले मार्क्स त्यांनी काढलेले आहेत. सोबत इंटरव्ह्यू वायवाला हा जो टॉपर आहे याला 22 आले, पण याला 24 जे आहेत तर ते आलेले होते. 24.25, 26.25, 24.25. म्हणजे आपल्याला काय कळतं की 25 मार्क्स आपण घेऊ शकतो कुठं? इंटरव्ह्यू मध्ये. आणि इथं हमखास 15 प्लस तर आपण घेऊनच शकतो. म्हणजे चांगली प्रॅक्टिस असेल तर 15 प्लस घेऊन टाकायचं आणि इथं 25 प्लस, तुम्ही रिटर्न मध्ये चांगले असाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली 25 प्लस इथं जो आहे तर तो घेऊ शकतात. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की इथं जर एखाद्याला 65 जरी असेल ना, 65 वर त्याचं सिलेक्शन झालं, इथं त्याने 15 मार्क्स पाडायचे आणि इथं त्याने 25 प्लस मार्क्स पाडायचे, तरी देखील त्याचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहे ना तर ते वाढतील. हा एक सेफ स्कोर प्रत्येक कॅटेगरीचा. बघा, हा रिटर्नचा सेफ स्कोर, हा टायपिंगचा सेफ स्कोर आणि हा इंटरव्ह्यूचा सेफ स्कोर मी जो आहे तर तो म्हणू शकतो. तर हे सगळ्या इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत. इथं तुम्ही बघा, स्क्रीनशॉट बघून स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास. आणि बाकीचे काही युट्यूब वाले असतील त्यांनाही लागतं स्क्रीनशॉट, तर त्यांनी पण स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ बनवता येईल. बघा, मागच्या वेळी 1158 उमेदवार होते टायपिंग टेस्टसाठी आणि रेशो जर पाहिला तर तो 9चा रेशो होता. यावेळी पण 9च्या रेशोने जर घेतले ना
तर लय पब्लिक जे आहे तर ती मुंबईला तर 7-8 हजार पब्लिक जे आहे तर ते लागून जाईल. लेखी परीक्षेत मागच्या वेळी जर टॉपर पाहिला, म्हणजे मी प्रॉपर सगळं करूनच अनालिसिस करूनच तुमच्याकडे आलेलो आहे, तर 2 नंबरचा जो होता त्याला 116.25 एवढे होते. परंतु जो 1 नंबर टॉपर आलेला आहे त्याला 117 आपल्याला पाहायला मिळतात टोटल. परंतु टॉपर मध्ये दोघांना 77 77 77 पाहायला मिळतात. बघा इथं 77, दोन्ही 77 वर इथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके, पुढे टायपिंग आणि मुलाखत मधील टॉपर जर आपण पाहिला, दोघांचे गुण जर एकत्र केले तर याच्यामध्ये दोघांपैकी म्हणजे इथं 20 आणि ते 40 एवढे गुण, 60 पैकी 47.50 एवढे गुण मिळून मागच्या वेळी टॉपर आलेला होता. तेवढा किती टॉपर आलेला होता, म्हणजे टॉपर पेक्षा जास्त गुण नसतात. तर आपल्याला काय कळतं, या 60 पैकी आपण 45 गुण जे आहेत तर ते हमखास इथं घेऊ शकतो. मग ते आपलं स्किल आहे कशा पद्धतीने करायचं. मुलाखत आणि टायपिंग मधील जर आपण ती लिस्ट, संपूर्ण जी लिस्ट होती पूर्ण मुलांची, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं सगळ्यात कमी 60 पैकी इथं 29.25 ने पण इथं सिलेक्शन झालेले कार्यकर्ते दिसले आपल्याला. म्हणजे यांचं सिलेक्शन झालेलं होतं तरी पण 29.25 ला. आता त्याच्यातले याच्यात किती असतील ते मी आता काढले नाही, कारण किती जास्त वेळ लागत होता त्याला. तर 60 पैकी 30 वर पण एकाचं सिलेक्शन झालेले. पण लक्षात घ्या, त्याने लेखीला जबरदस्त गुण घेतलेले होते. किती? 90 पैकी 73 गुण घेतलेले होते. म्हणजे लेखीला तुम्हाला पार 80 पर्यंत गुण असतील ना, तरी तुम्ही इथं थोडेफार कमी आले. फक्त काय करायचं, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पाडून थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. तर हे पण जे आहे तर ते आपल्याला इथं दिसतं बरं का, किती मार्क्स आलेले आहेत, काय आलेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून ज्या आहेत तर त्या कळाल्या असतील. म्हणजे टायपिंग मध्ये 20 पैकी 19 पण घेऊ शकतात आणि याच्यात मिनिमम 10 तर घेणं गरजेचं आहे. आणि इथं 40 पैकी आपल्याला काहीतरी 16 आय थिंक, बरोबर आहे, एकदा फक्त चेक करून घेतो. बघा 16 गुण घेणं इथं बंधनकारक आहे, बरोबर आहे. मग इथं 16 घेऊ शकतात, पण 29 ते 30 हा तुमचा एक सेफ स्कोर असला पाहिजे. इथं काय 19च पाडले पाहिजे असं नाही, 15 प्लस पाडले तरी चालतील. इथं 15 प्लस हे 30 जर तुम्ही पाडून टाकले तर 45 गुण हे चांगले गुण मानले जातील. आणि इथं तुम्हाला 80, 70, 65 एवढे जरी असेल तरी तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. लक्षात घ्या, लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर टायपिंगसाठी फारसा वेळ मिळत नाही. म्हणून माझी विनंती असेल की ज्यांच्याकडे काहीच करायला नसेल ना, ही चांगली संधी आहे, त्यांनी टायपिंगची जबरदस्त प्रॅक्टिस करा. आता टायपिंगची प्रॅक्टिस कशी करावी, काय करावी याच्या संदर्भात युट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत. मी पण एक व्हिडिओ बनवणारच आहे. परंतु माझा पहिला प्रयत्न असा आहे की मी खूप दिवसापासून शोधतोय, जर कोणी आत्ता मागच्या वेळी या 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 टॉपर मधला जर कोणी सापडला ना, तर थोडं चांगलं आपल्याला गायडन्स जे आहे तर तुम्हाला करता येईल. तर त्या गोष्टी माझ्या चालू आहेत. तुमच्यापैकी कमेंटमध्ये मला सांगा की कोणी ओळखीचं असेल तर त्याला आपण या सेशनच्या माध्यमातून करूच आपण जॉईन. सोबत तुमच्यासाठी आणखी काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. आदिवासी विभाग भरतीच्या चौकीदारचा संपूर्ण अभ्यासक्रमचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो तुम्ही पाहू शकतात. सोबत बापू सरांनी एमपीएससी मध्ये जे काही क्रांतिकारी बदल झालेले त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा. तलाठी भरती आता एमपीएससी घेणार आहे, नेमका परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम काय असणार आहे ते बघा. आणि युट्यूबला आपली लाईव्ह सिरीज सुरू आहे सध्या, आदिवासी प्लस इतर सरळ सेवांसाठी, ज्या काही एमपीएससी कडे गेलेल्या नाही त्या परीक्षांसाठी, तर त्याच्या प्रश्नांचं सिरीज सुरू आहे. तर ते पण सिरीज पाहू शकतात. आमचे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत तर ते सर्व तुम्ही पाहू शकतात. आणि शेवटी आदिवासी विकाससाठी तर आपली पीवायक्यू निर्धार बॅच आहे. तुमच्या मित्रांपैकी ज्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना आपली तुम्ही ही बॅच जी आहे तर ते नक्की सजेस्ट करावी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.